नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. काल सकाळी साधारण 10च्या सुमारास भूगर्भातून खूप मोठा असा आवाज झाला. कुणाला काय झालं हे समजेना. महाळुंग, श्रीपूर, माळशिरस तालुक्यातील पूर्ण परिसरामध्ये आणि आज आम्ही बातम्याच्या माध्यमातून सांगोला तालुका असेल, मानखटाव त्या भागातून असेल किंवा महाळुंग, श्रीपूर, बोरगाव, इकडं उमरे, म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये काल सकाळी 10च्या सुमारास खूप मोठा असा भूगर्भामध्ये आवाज झाला आणि त्यामुळं सर्व नागरिक भयभीत झाले. घरामधील दारे खिडक्या खडाखडा वाजू लागल्या. सगळीकडं भूकंप झालाय असा धक्का एका वेळेला बसला. भांडीसुद्धा थरथरू लागली होती. अशा प्रकारच्या ह्या मोठ्या आवाजाने नागरिक भयभीत झाले होते. लहान मुलांचा सुद्धा गोंधळ सुरू झाला होता आणि सर्वजण बाहेर पडून नक्की कशाचा आवाज झाला आहे, फटाक्याचा आहे का, कुठं सिलेंडरचा स्फोट झाला आहे का, कुठं मोठा बॉम्बस्फोट झाला आहे की आणखी कुठं अवकाशात विमानाचा आवाज झाला आहे, अशा प्रकारच्या मनामध्ये नागरिकांच्या शंका निर्माण झाल्या. महसूल विभागाला याबाबत काही जणांनी विचारलंही, पण त्यांच्याकडूनही हा आवाज कशाचा होता ह्याचं उत्तर आलेलं नाही. एकंदरीत पाहिलं आपण तर अशा प्रकारे भूगर्भामधील जे आवाज आहेत त्याचं गूढ अजून काय उकललेलं नाही आणि गेल्या अनेक वेळा अशाच प्रकारचे गूढ आवाज किंवा अशा प्रकारच्या मोठा स्फोट झाल्यासारखे आवाज या परिसरामध्ये लोकांनी अनुभवलेले आहेत. पैकीच काल गुरुवारी सकाळी साधारण 10च्या सुमारास हा भला मोठा आवाज जो ह्या भूगर्भामध्ये झालेला आहे, तर त्याने या परिसरातील नागरिक नक्कीच भीतीचं वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि उलटसुलट चर्चेला देखील सुरुवात झालेली आहे. का तर सकाळी आपण एकंदरीत सगळ्यांचं बिझी टायमिंग असतं, कामाची परिस्थिती असते, जो तो त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो आणि अचानक अशा प्रकारे 10 वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाल्यामुळं नक्की कुठं काय घडलेलं आहे, एकमेकांना मित्र कंपनी किंवा आपले पाहुण्यांना फोन लावून तुमच्याकडं असा आवाज झाला का किंवा नक्की कुठं काय घडलं आहे का, किंवा काहींनी तर बातमीच्या शोधामध्ये अनेक जणांना फोन लावले की काय नक्की कुठं प्रकार घडलेला आहे, अशा प्रकारे मोठा आवाज झालेला आहे आणि तुमच्याकडं झालेला आहे का. परंतु काल दिवसभर ही सर्व चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत होती आणि त्या चर्चेला बऱ्यापैकी अजून पूर्णविराम लागलेला नाही. का तर प्रशासनाकडून कुठलंही ठोस असं उत्तर आलेलं नाही आहे आणि लोकांच्या मनामधील भीती किंवा लोकांच्या मनामधील ज्या शंका आहेत त्यांनी अजून शंकेला उधाण आलेलं आहे. त्यांच्या शंका अधिक तीव्र झालेल्या आहेत. अशा प्रकारचे आवाज येत असतील तर नक्कीच याचा शासन पातळीवरती शोध लावला पाहिजे आणि नक्की भूगर्भात काय घडतंय किंवा तो कशाचा आवाज आहे ते सांगितलं पाहिजे किंवा भविष्यामध्ये अचानक कुठली अशी दुर्घटना होऊ नये. तर नागरिकांच्या ज्या मनामध्ये शंका आहेत तर त्या शंकाचं निरसन करणं हे शासनाचं काम आहे. पण काल एकंदरीत आपण परिस्थिती जर पाहिली असेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये भूकंप झाल्यासारखा हा आवाज होता. नागरिक भयभीत झाले होते आणि काही जण बाहेर पळत आले होते. काही जणांनी हातातली कामं सोडून नक्की कुठं आपल्या शेजारी मोठा फटाका वाजला आहे का, कुणाच्या सिलेंडरचा स्फोट झाला आहे का, कुठं काय अपघात घडलेला आहे, तर अशा अनेक शंकांना काल वाव होता आणि काल दिवसभर हीच ह्या आवाजाची चर्चा होती. पण ह्या आवाजाचं गूढ अजून तसंच कायम आहे आणि शासनाने लवकरात लवकर अशा प्रकारचे भूगर्भातील आवाज नेमके कशाचे आहेत किंवा भविष्यात त्याच्यापासून काय धोका आहे का किंवा जर असेल तर नागरिकांनी काय काळजी घ्यावी, तर ह्याची उत्तरं शासन पातळीवरून योग्य त्याचा तपास करून ही दिली गेली पाहिजेत, जेणेकरून जे परिसरामधील नागरिक भयभीत झालेले आहेत तर त्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. धन्यवाद.